आपल्या ज्या प्रोव्हिजनल मेरिट रँक्स आहेत त्या CET सेलने काल डिक्लेअर केलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न की रँक तर डिस्प्ले झालेले आहेत, परंतु पालकांच्या मनात आणि विद्यार्थ्यांच्या मनात या रँक्सबद्दल ना खूप डाऊट्स आहेत. म्हणजे काल जशी ही रँक डिस्प्ले झाली ना, एकतर 2 प्रकारच्या रँक दिसत होत्या, त्यानंतर एवढ्या रँक दिलेत की त्याच्यातली आपल्यासाठी कुठली रँक इम्पॉर्टंट आहे, रँक समजली परंतु त्यावरून कॉलेज कसं मिळणार आहे, रँक किती इम्पॉर्टंट आहे, यावर्षी कट ऑफ वाढणार आहेत की कमी होणार आहेत, यावर्षी रँक करून कोणती कॉलेजेस मिळणार आहेत, या सगळ्या गोष्टींची मला माहिती आहे की प्रश्नांची उत्तर तुमच्या मनामध्ये आहेत. मग आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय, प्रोव्हिजनल रँक्स जी CET सेलने डिक्लेअर केले आहे त्या रिलेटेड जेवढे काही तुमचे डाऊट्स असतील ते सगळे या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा, खूप महत्त्वाचं आहे. कारण का तुमच्या रँक्सवरून तुम्हाला कुठलं कॉलेज मिळू शकतं, कॉलेजची लिस्ट बनवताना रँक कशी कन्सिडर करायची, या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा. आणि सुरुवातीलाच आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण का CET रिलेटेड जेवढे काही कंटेंट्स असतील रिगार्डिंग तुमच्या कॉलेज लिस्ट, कॅप राऊंड असेल, हे सगळे मी या चॅनलवरती अपलोड करणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. आता पहिला आणि महत्त्वाचा इम्पॉर्टंट डाऊट, ज्यावेळी तुम्ही तुमची प्रोव्हिजनल मेरिट रँक्स ती PDF डाउनलोड केली, म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन ID आणि डेट ऑफ बर्थ एंटर केल्यानंतर त्या PDFमध्ये तुम्हाला 2 प्रकारच्या रँक दिसतात. पहिली काय आहे तर युअर PCM प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस या नावाने आहे आणि दुसरी आहे युअर PCM और PCB ग्रुप प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस. अशा 2 प्रकारच्या रँक तुम्हाला त्या PDFमध्ये दिसतात. मग मुलांचं कन्फ्युजन होतंय, यातली आपली रँक काय आहे आणि आपण तर PCBची एक्झामच दिली नाही, मग PCBची रँक मलाच का आले. असं काही नाही आहे, सगळ्या मुलांना या 2 प्रकारच्या रँक मिळाल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे युअर PCM प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस आणि युअर PCM और PCB प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस. आता तुम्हाला कुठली रँक बघायची आहे, ती जी पहिल्या नंबरला रँक आहे युअर PCM प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस या अंडर जी रँक्स आहेत त्या तुम्हाला बघायच्यात. PCM और PCBचा जो सेकंड रोज आहेत त्या तुम्हाला बघायच्या नाही आहेत. आता त्या रो कशासाठी दिल्यात, इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये भरपूर अशा ब्रँचेस आहेत, लाईक आता फूड टेक्नॉलॉजी आहे, त्यानंतर प्रिंटिंग इंजिनिअरिंग आहे किंवा बायोटेक्नॉलॉजीज आहेत. अशा ब्रँचेसला सुद्धा PCBचा स्कोरसुद्धा CET सेल कन्सिडर करतं. त्यामुळे ज्यावेळी रजिस्ट्रेशन तुम्ही केलं होतं त्या रजिस्ट्रेशन फॉर्मवेळी तुम्हाला PCBचा स्कोरसुद्धा विचारला होता. आता तुम्ही स्कोर एंटर करा अगर न एंटर करा, CET सेलने तुमच्या PCMच्या स्कोरवरून किंवा PCBच्या स्कोरवरून तुम्हाला एक सेपरेट रँक दिलेली आहे. त्यामुळे एक काळजी घ्यायची, पहिला डाऊट, ज्या 2 प्रकारच्या रँक दिल्या आहेत PCM प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस आणि PCM और PCB प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस, याच्यापैकी फक्त पहिल्या नंबरची युअर PCM प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस हिलाच कन्सिडर करायचं आहे. हा होता पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा काय की रँक मला समजले आहेत, परंतु रँकमध्ये पण प्रकार भरपूर आहेत आणि ते प्रकार मला समजत नाहीत की रँक कसे आहे. तर मी प्रकार ते थोडक्यात एक्सप्लेन करतो. आता सगळ्या मुलांना पहिला असतो ते म्हणजे काय तर PCM स्टेट जनरल मेरिट नंबर. हा मेरिट नंबर काय तर महाराष्ट्रामध्ये किंवा जेवढ्या मुलांनी CETची PCM ग्रुपची एक्झाम दिली आहे आणि ज्यांनी कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये अप्लाय केले त्याच्यामध्ये तुमचा नंबर कितवा आहे हे दाखवतं पहिली रँक PCM स्टेट जनरल मेरिट नंबर. ठीक आहे, दुसऱ्या प्रकारची रँक काय आहे तर युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर. आता ज्यावेळी तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म भरला होता त्यावेळी तुम्हाला होम युनिव्हर्सिटीचा कॉलम एक आला होता की जिथून तुम्ही 12वी कंप्लीट केली त्यानुसार तुम्हाला एक होम युनिव्हर्सिटी असाइन केले. आता होम युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला एक वेगळी रँक देते, मग त्यासाठी असतो होम युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर. म्हणजे त्या युनिव्हर्सिटीमध्ये जेवढ्या मुलांनी अप्लाय केले त्याच्यामध्ये तुमचा रँक किती आहे. तिसरा असते ते म्हणजे काय तर स्टेट जनरल कॅटेगरी मेरिट नंबर. आता कॅटेगरी मेरिट नंबर म्हणजे काय, जेवढ्या मुलांनी तुमच्या कॅटेगरीनुसार अप्लाय केले त्यानुसार त्यांचा नंबर काय. उदाहरणार्थ आता OBC कॅटेगरीचा एखाद्या मुलाचा स्टेट जनरल कॅटेगरी मेरिट नंबर आहे 5000 आहे. तर याचा अर्थ काय, महाराष्ट्रातून OBC कॅटेगरीमधून जेवढ्या मुलांनी अप्लाय केले त्याच्यामध्ये 5000 नंबरला तो विद्यार्थी आहे. हा होतो कॅटेगरी जनरल मेरिट नंबर. त्याच्यानंतर पुढचा आहे ते म्हणजे काय लेडीज स्टेट जनरल मेरिट नंबर. आता मोस्टली हे फक्त लेडीज म्हणजे मुलींना मिळतात. तर लेडीज कोटा जो असतो आपला तर त्याच्यामध्ये मुलींना एक सेपरेट रँक मिळते कारण का त्याच्यामध्ये सुद्धा रिझर्वेशन आहे. पुढचा असतो ते म्हणजे काय तर लेडीज युनिव्हर्सिटी जनरल नंबर. सेम जेवढ्या त्या युनिव्हर्सिटी स्पेसिफिक युनिव्हर्सिटीमधून जेवढ्या मुलींनी PCMसाठी अप्लाय केलं होतं त्याच्यामध्ये तुमचा रँक किती होतं. त्यानंतर स्पेशल रिझर्वेशन रँक्स असतात, लाईक EWS असेल, TFWS असेल, असे वेगवेगळे रँक तुम्हाला मिळाले आहेत. त्यानंतर तुम्हाला अजून ऑल इंडिया मेरिट नंबर, म्हणजेच भलेही तुम्ही JEEच्या स्कोरवरून अप्लाय केलंय अगर न अप्लाय केले त्यानुसार तुम्हाला ऑल इंडिया जनरल मेरिट नंबर सुद्धा मिळालेला आहे JEE मेन्सच्या मार्क्स होते. हे होते रँक्सचे प्रकार. आता
महत्त्वाचा आणि मुद्दा तिसरा पॉईंट, हे रँक तर समजले. या रँकपैकी महत्त्वाची रँक कुठली आहे? एक म्हणजे काय, सगळे रँक्स इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, तुम्ही विचार करा, ज्यावेळी तुमचं ॲडमिशन होतं ते रँकच्या बेसिसवरती होतं. भरपूर मुलांना रँक पर्सेंटाईल सेम होतं, परंतु रँक सेम नसणार आहेत. का? कारण का जरी पर्सेंटाईल सेम असलं तरी त्यानंतर तुमचं परत आणि ते काय करतात, तर तुमची रँक डिसाईड करताना तुमचं CETचं PCMचं पर्सेंटाईल, बोर्ड्सचे मार्क्स, ह्या सगळ्या गोष्टी करून एक युनिक रँक तुम्हाला असाईन केली जाते. ठीक आहे, त्यामुळे सगळ्या रँक इम्पॉर्टंट आहेत. स्टेट जनरल मेरिट नंबर पण इम्पॉर्टंट आहे. मोस्टली तुमचं जे ॲडमिशन होतं तुमच्या कॅटेगरी मेरिट नंबरवरती होतं. ठीक आहे, आता रँक कशा इम्पॉर्टंट आहे आणि ते का लागू होतात? आता उदाहरणार्थ एखादं पुण्यामधलं कॉलेज आहे, युनिव्हर्सिटी ॲफिलिएटेड आहे, मग त्यावेळी तुमची होम युनिव्हर्सिटी म्हणजे तुमची जी युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर आहे तो लागू होणार. जर तुम्हाला वाटलं की मला ऑटोनॉमस किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेसला वगैरे ॲडमिशन घेत आहे, मग त्या केसमध्ये तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबर लावून सगळ्या रँक्स इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला फक्त ते मेरिट लिस्ट दिले. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा काय, तर मला रँक समजल्यात, पुढं काय करायचं? या ज्या रँक्स आहेत ह्या प्रोव्हिजनल आहेत, या अजून चेंज होणार आहेत. आता ज्यावेळी एकदा प्रोव्हिजनल रँक्स डिस्प्ले झाल्यात त्यानंतर तुमची फायनल रँक येणार आहेत. फायनल रँक 24 जुलैला येणार आहे. मग नेक्स्ट प्रोसेस काय आहे? आपली प्रोव्हिजनल रँक्स डिस्प्ले झाले, तर प्रोव्हिजनल रँक्स डिस्प्ले झाल्यानंतर आता 3 दिवसांचा पिरियड, म्हणजे आजपासून 3 दिवसांचा पिरियड CET सेलने ग्रीव्हन्स पिरियड म्हणून दिला आहे. ग्रीव्हन्स पिरियड म्हणजे काय, रँक मुलांना समजलेत. मग काही मुलांचं काय होतंय, जर रँकमध्ये बघाल ना तर त्यांची कॅटेगरीची रँक आलेली नाही आहे. काही मुलांचा इश्यू काय झाला आहे, तर त्यांचे जे 12चे मार्क्स वगैरे आहेत ते मिसमॅच झाले आहेत, म्हणजे ते एंटर करताना चुकले आहेत. काही मुलांची कॅटेगरी किंवा मायनॉरिटीची रँक नाही आहे. असे भरपूर इश्यू ह्या प्रोव्हिजनल रँकमध्ये असतात. मग अशा सिच्युएशनमध्ये जर तुमच्या रँकच्या PDF काहीतरी इश्यूज असतील, उदाहरणार्थ तुमचे क्वालिफाईंग मार्क्स जे आहेत ते मेन्शन केलेले चुकीचे आलेले असतील किंवा तुमची कॅटेगरी मेन्शन नाही झालेले, तर इन केस त्या सिच्युएशनला तुम्ही ग्रीव्हन्सला अप्लाय करू शकता. ठीक आहे, हा 3 दिवसाचा पिरियड CET सेलने दिलेला आहे. किंवा ज्या मुलांना वाटतंय की माझ्या कॅप रजिस्ट्रेशन ओपनमधून झालं आहे, आता मला माझ्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स आहेत, मला कॅटेगरीमध्ये जायचं आहे, तर ते सुद्धा चेंज करता येतं. मग ग्रीव्हन्स पिरियडमध्ये काय करायचे, जर तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन केलं असेल तर त्या स्क्रुटिनी सेंटरला स्वतःहून व्हिजिट करा आणि तिथं त्यांना सांगा की हे चेंजेस करायचे, ते करून देतील. आणि जर तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं असेल, तुमच्या लॉग इनमध्ये ग्रीव्हन्स पहिल्यांदा अप्लाय करा की माझे हे मार्क्स चुके आहेत किंवा मला या कॅटेगरीला अप्लाय करायचं आहे, हे सपोर्टिंग डॉक्युमेंट सगळे अटॅच करून तो ग्रीव्हन्स सेंड करा. तुमचा ते फॉर्म अनलॉक करतील, जेणेकरून तुम्ही फॉर्म एडिट करू शकाल आणि परत फॉर्म सबमिट करू शकाल. ठीक आहे, आय होप तुम्हाला ग्रीव्हन्स पिरियडबद्दल समजलं असेल. 3 दिवसांचा ग्रीव्हन्स पिरियड आहे. जर काही इश्यू असतील तुमच्या रँक्समध्ये, तुम्हाला कॅटेगरी ॲड करायची असेल, चेंज करायची असेल, तर त्या 3 दिवसामध्ये तुम्ही करू शकता. याच्यानंतर तुमची जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती 24 जुलैला डिक्लेअर होणार आहे. तोपर्यंत म्हणजे एकदा ती फायनल मेरिट लिस्ट आली त्याच्यानंतर रँक्समध्ये काही चेंज होणार नाही. ठीक आहे, आता भरपूर मुलांच्या रँक्स बरोबरच आले, जास्त काही चेंज होणार आहेत, परंतु ज्यावेळी फायनल रँक्स येतात त्यावेळी डिफरन्स क्रिएट होतो. मोस्टली 1 ते 1000 ज्यांचा रँक आलाय त्यांच्यामध्ये जास्त डिफरन्स येणार नाहीत, परंतु पुढे जसं झालं त्यावेळी रँक पुढे थोडे सरकलेले असतात. म्हणजे आत्ता समजा एखाद्या मुलाची एक 12,000 रँक आली असेल तर ती मे बी 12,200 किंवा 12,300 अशी वगैरे पुढे थोडी वाढू शकते. ठीक आहे, हे होतं रँक्सबद्दल. आता महत्त्वाचा पुढचा मुद्दा म्हणजे काय, रँक मला समजले आहे, तर रँकवरून मला कॉलेज कुठलं मिळणार आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एक सांगू का, रँकवरून कुणीही आपलं कॉलेज फाइंड करत बसायचं नाही. ठीक आहे, सगळ्या मुलांनी काय करायचं, आपलं जे पर्सेंटाईल आहे ते फक्त त्या कॉलेजच्या कट ऑफमध्ये कम्पेअर करायचं. रँकनुसार जर तुम्ही कम्पेअर करत बसाल ना तर खूप कॉम्प्लिकेटेड होतं. एक महत्त्वाचा मुद्दा माझ्या निदर्शनास काय आलाय, तर CET सेलने गेल्या वर्षी जी कट ऑफची PDF दिली आहेत, म्हणजे दरवर्षी होता का, त्याच्यामध्ये ज्या रँक आहेत आणि जी तुम्हाला रँक मिळाली ती कम्पेअर करताना बहुतांश पालक आणि मुलं सगळे चुकत आहेत. म्हणजे काय होतंय सांगतो, मला काल ही गोष्ट निदर्शनास आली की मुलं काय करतात, समजा त्याची कॅटेगरी, एखाद्या विद्यार्थ्याची OBC कॅटेगरी आहे, OBC कॅटेगरीची त्याची रँक आलेली आहे 4000 रँक आलेली आहे. तो काय करतोय, त्या CET सेलच्या लास्ट इयरच्या ऑफिशियल कट ऑफ PDFमध्ये जातोय, एखादं कॉलेज पिक करतोय, मोठं कुठलंही असू द्या, PICT असेल, आणि त्याच्या जनरल OBC कट ऑफ PDFमध्ये कम्पेअर करतोय की तिथं तर कट ऑफची जी रँक आहे ती 8000 दिली आहे आणि मला रँक आलेली आहे 5000 रँक आलेली आहे. म्हणजेच काय, मला ते कॉलेज मिळू शकतं. उदाहरणार्थ सांगतो हा का, तर जी कट ऑफची PDF तुम्ही बघताय CET सेलची लास्ट इयरची, त्याच्यामध्ये ज्या रँक्स दिलेल्या आहेत त्या सगळ्या स्टेट जनरल मेरिट रँकनुसार अरेंज केलेल्या आहेत. त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका.
जे रँक्स त्या कट ऑफ PDF आहेत ना ते स्टेट जनरल मेरिट रँकनुसार अरेंज केले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपली समजा आमच्या PICT कॉलेजचा जर जनरल ओपन ती रँक क्लोजिंग रँक त्यांनी 3000 दिली असेल तर काय केले जनरल OBCची क्लोजिंग रँक किती असेल तर 8500 वगैरे असेल. म्हणजेच काय त्यांनी त्या स्टेट जनरल मेरिटनुसार त्या कॅटेगरीनुसार त्या रँक्स अरेंज केल्यात. त्यामुळे तुम्ही डोक्यात इतकं लक्षात ठेवा की ज्यावेळी तुम्ही रँक्स त्या कट ऑफ PDF कम्पेअर करताय तुमचा जो स्टेट जनरल मेरिट नंबर आहे तो त्याच्यामध्ये कम्पेअर करायचा आहे. पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला जो स्टेट जनरल मेरिट नंबर मिळालेला आहे युअर PCM स्टेट जनरल मेरिट नंबर तो त्या कट ऑफच्या PDF कम्पेअर करायचा आहे. मग कॉलेज कुठलं मिळणार आहे. एक तर रँक्सवरून कॉलेज फाइंड करणं खूप डिफिकल्ट आहे आणि ते तुम्ही करू नका. हे माझं हॉनेस्ट सजेशन आहे. सगळ्या मुलांनी आपलं पर्सेंटेल आहे त्यानुसारच लिस्ट बनवा. ओके उगाचच ते होतं असं की रँक्स बघून तुम्ही अजून कन्फ्यूज होत आहे अजून तुम्हाला या गोष्टी समजत आहे. त्यामुळे तुमचं पर्सेंटेल आहे ते कम्पेअर करा आणि त्यानुसार डिसाईड करा की मला कुठलं कॉलेज मिळणार. फक्त रँक्सवरनं ना कॉलेजेसमध्ये होतं असं की रँक पर्सेंटेल 0.5 जरी चेंज झालं तर रँकमध्ये खूप डिफरन्स येत जातो. त्यामुळे रँक्सवरून कॉलेज फाइंड करू नका तर पर्सेंटेलवरून करा. आता आणखीन एक महत्त्वाचा पुढचा पॉईंट काय तर कट ऑफ वाढणार आहेत का. एक सांगितलं आहे की यावर्षी रजिस्ट्रेशन्स वाढले आहेत त्यामुळे रँकमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडाफार पडलेला आहे. त्यामुळे कट ऑफ ना वाढण्याचे चान्सेस आहेत. परंतु एक पॉझिटिव्ह गोष्ट काय तर कॅपराऊंड 4 सुद्धा स्टार्ट केलेलं आहे. त्यामुळे जनरली कट ऑफ ना इतके पण वाढणार नाहीत. मोस्टली जी टॉपची कॉलेजेस आहेत ना तिथं कट ऑफ जास्त वाढणार नाहीत. तर Tier 2ची जी कॉलेजेस आहेत तिथं कट ऑफमध्ये डिफरन्स थोडाफार येऊ शकतो. मग या सिच्युएशनला आपण काय केलं पाहिजे तर तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये खाली म्हणजे शेवटी अशी कॉलेजेस ॲड करा ज्यांचं पर्सेंटेल कट ऑफ आपल्या पर्सेंटेलपेक्षा खूप कमी आहे. जेणेकरून वरची जरी कॉलेजेस आपल्या लिस्टमधली नाही मिळाली तरी ॲटलिस्ट ती तरी कॉलेजेस आपल्याला मिळतील. हे खूप महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट आहे. कट ऑफ वाढणार आहे कमी होणार आहे या गोष्टीचा विचार करून आता ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत त्याचा उगाच विचार कशाला करतायत. मला हे कॉलेज मिळत होतं आता रँक इतके आले मला मिळणार नाही. अरे ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याचा विचार करण्याऐवजी आपण आपली कॉलेज लिस्ट कशी चांगली बनवता येईल ना याच्यावरती फोकस करा. ठीक आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. रँकवरून कोणतं कॉलेज मिळणार आहे हा एक महत्त्वाचा डाऊट आहे. रँकवरून कॉलेज प्रेडिक्ट करत बसू नका. तुमचं जे पर्सेंटाईल आहे त्यानुसार कम्पेअर करा. कारण का होतं असं रँक कम्पेअर करत बसाल तर तुम्हाला खूप लोअर कॉलेजेस भेटू शकतात. अशा सिच्युएशनमध्ये मला वाटतं की तुम्ही फक्त पर्सेंटाईल कम्पेअर करा. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या गेल्या 3 वर्ष म्हणजे गेल्या वर्षीच्या तिन्ही कॅपराऊंडच्या पर्सेंटाईल सोबत आपलं पर्सेंटाईल कम्पेअर करा. आता शेवटचा आणि एक महत्त्वाचा मुद्दा काय तर EWS मध्ये थोडे इश्यू झाले आहेत. म्हणजे ज्या मुलांनी सुरुवातीला 2-3 मुलांचे डाऊट्स काय होते जर त्यांनी CET एक्झामचा फॉर्म होता तो OBC कॅटेगरीमधून भरला होता. ठीक आहे OBC कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स मिळाले नाहीत म्हणून ज्यांनी CETचं रजिस्ट्रेशन आहे EWS कॅटेगरीमधून केले. EWS दाखलासुद्धा व्यवस्थित आहे. त्या स्क्रुटिनी सेंटरने ती व्हेरीफायसुद्धा केलेले आहेत आणि आत्ता CET सेलचा मेसेज आला आहे की तुमचा EWS कॅन्सल झालेला आहे आणि तुम्हाला आम्ही ओपनमध्ये कन्वर्ट करतोय. भरपूर मुलांना हे मेसेज आलेले आहेत. CET सेलने मे बी या वर्षीपासून म्हणजे 2 दिवसापूर्वी ती नोटीस आली होती. त्यानंतर CET सेलने काय केले जेवढे काही विद्यार्थी होते OBC कॅटेगरीचे म्हणजे स्पेशल कॅटेगरीचे जे विद्यार्थी होते ते जर EWS मध्ये आले असेल तर त्यांना ओपनमध्ये कन्वर्ट केले आहेत. गेल्या वर्षीपर्यंत याच्यावरती काही ॲक्शन झाली नव्हती परंतु या वर्षीपासून CET सेलने ॲक्शन घेतलेली आहे. एकच काम करा ज्या विद्यार्थ्यांसोबत असं झालं आहे की तुमची कॅटेगरी चेंज होऊन तुम्ही ओपनमध्ये कन्वर्ट झाले एकदा जिथं व्हेरिफिकेशन कंप्लीट केली त्या स्क्रुटिनी सेंटरला व्हिजिट करा. त्यांना विचारा की आमचे डॉक्युमेंट्स सगळे व्यवस्थित तर आम्ही परत त्या कॅटेगरीला अप्लाय करू शकतो का. जेणेकरून जर कॅटेगरी चेंज करायची असेल तर ग्रीव्हन्स पिरियडमध्ये होऊन जाईल. आय होप तुम्हाला जे काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्टबद्दल डाऊट होते ते सगळे समजले असेल. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टबद्दल तुम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्टवरून फक्त कॉलेज फाइंड करणं बंद करा. तुमच्या पर्सेंटाईलवरून कॉलेज फाइंड करणं चालू करा. ठीक आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल ना ते देखील सांगा आणि कमेंटमध्ये तुमची रँक आलेली आहे ना स्टेट जनरल मेरिट नंबर ते मला नक्की कळवा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून सगळ्या ज्या काही अपडेट्स वगैरे असतील ना चॅनलवरती मिळेल. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.